सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले। साताऱ्यातल्या शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचा आरोप अंधारेंनी केलाय। एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टमध्ये 115 कोटींचे अंमली पदार्थ सापडल्याचा अंधारेंनी आरोप केलाय। साताऱ्यातल्या सावरी गावात 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी धाड टाकलेली होती आणि रिसॉर्टमधल्या तिघांना प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलमधलं जेवण मिळायचं असा आरोप अंधारेंनी केलेला आहे। प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहेत। ही वडिलोपार्जित सातबारा बघताना अजून एक गोष्ट स्पष्ट व्हावी की या शेडमध्ये 3 लोक राहत होते। आता ही 3 माणसं या शेडमध्ये कशी आली, आसामहून इकडे कशी आली, कुणी आणलं असेल बरं त्यांना इकडे? ह्या सगळ्यांची उत्तर शोधली पाहिजेत कोणीतरी। 45 किलो ड्रग्ज नुसतं तिथे सापडलं म्हणजे खूप सारे ड्रग्ज असेल, कुणी आणलं त्यांना? की प्रकाश शिंदे हे त्याचे मालक आहेत ही गोष्ट तुषार दोषींनी का लपवली? 15 कोटीचं ड्रग जिथे सापडतं आणि ज्याच्याशी संबंधित की या हॉटेलमधून जेवण जात होतं आणि या हॉटेलच्या 7-12 प्रकाश शिंदे नावाच्या माणसाच्या नावावर आहेत, त्या प्रकाश शिंदेचा साधा उल्लेख किंवा त्या प्रकाश शिंदेला का सोडून दिलं? जे एकनाथ शिंदेचे भाऊ आहेत त्यांच्या मुलांची नावं ही तेज आणि यश आहेत। तेज यश हे हॉटेल तेज यशचा ब्रँड आहे। 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बांधला कशासाठी? हा रस्ता का बांधला तुम्ही? इकडे रिसॉर्ट आहे, हे कोयनाचं बॅकवॉटर आहे, 5 मीटरपेक्षा कमी अंतर आहे, 75 मीटरचा रूल आहे। मग इकडे तुम्ही हे का केलं? आणि इकडे एकही घर नाहीये। जर इकडे एकही घर नाहीये तर इकडे सिमेंटचा रस्ता बांधायचं कारण काय?